चला कार्यकर्त्यांनो, हे जे उदाहरण दिसतंय का, भागीदारी या प्रकरणातलं उदाहरण आहे. तुम्हाला माहिती आहे का, भागीदारी या प्रकरणामध्ये एका उद्योगात तुम्हाला भांडवल दिलं जातं, मुदत दिली जाते आणि तुम्हाला नफा विचारला जातो. या तीनच गोष्टी असतात भागीदारी या प्रकरणामध्ये. मग तुम्हाला हे तर हे माहित पाहिजे की नफा काढण्यासाठी एक सूत्र आहे. नफा बरोबर भांडवल आणि मुदत यांचा करतात गुणाकार. या सूत्राने नफा काढतात. तुम्ही जर आता या उदाहरणात पाहिलं का नाही, तर त्यांनी तुम्हाला एका उद्योगामधलं भांडवल पण दिलंय, मुदत पण दिली या आणि नफा विचारलाय, पण एक गुणोत्तरात विचारलाय. विचारू द्या, आपण गुणोत्तरात मांडूया. या बरं मग, नफा तुम्हाला काढायचा आहे. मग त्यांनी तुम्हाला भांडवल दिलंय का? दिलंय की. भांडवलाचा शब्द अगोदर आहे म्हणजे 9/4 म्हणजे 9/4 आणि मुदत 7/3 आहे म्हणजे 7/3 आहे आणि भाग लावून टाका. आलं तुम्हाला नफ्याचं गुणोत्तर. 3 1 3, 3 त्रिक 9. मग काय उरलं सांगा बर? 7 त्रिक 21 आणि खाली 4 म्हणजेच बाळांनो 21ला 4. हे तुमचं आलं नफ्याचं गुणोत्तर. कुठे सांगा बर? ऑप्शन नंबर 1 तुमचं उत्तर असेल. बरोबर ना? अशा स्वरूपाचं उदाहरण एक आहे, ते तुम्ही सोडवायचं आणि बाळांनो कमेंट मध्ये मला याचं उत्तर सांगायचं. ठीक आहे? ओके.